नमस्कार मंडळी. सकाळची सर्व कामं आटपली आणि त्यानंतर दिव्याला दुपारी झोपवलं आणि मग सामान भरायला घेतलं. काल किराणा भरला होता. इथल्या छोट्याशा दुकानातून किराणा भरला होता, कारण इथं मी नवीनच आहे, त्याच्यामुळे इथलं काही जास्त माहीत नाही. त्याच्यामुळे इथूनच किराणा भरला. जेव्हा मी बारामतीत राहिला होते तेव्हा मात्र डीमार्टमधून किराणा भरायचा आणि तिथं स्वस्त पडायचा असं मला वाटतं. कारण आज एवढंसंच किराणा घेतला तरी 1800 रुपये गेले आणि तिथं 1,500 ते 1,600 रुपयात माझा पूर्ण किराणा आणि जास्त यायचं. पण इथं खूप कमी सामान तरी 1800 रुपये गेले. काय माहिती का, इथं बहुतेक प्रत्येक गोष्टीमागं 4 ते 5 रुपये जास्तीचे लावतात, त्याच्यामुळे इथं किराणा महाग पडतो. आणि डीमार्टमध्ये ऑफरवर वस्तू असतात, त्याच्यामुळं तिथं स्वस्त पडत असेल. बघू आता नंतरच्या वेळेस भरताना डीमार्टमधूनच भरणार. किराणा भरून झाला आणि मशीनवर बसले. थोडंसं शिवलं की लगेचच दिव्या उठून बसली. हल्ली ना मशीनवर जास्त बसू वाटत नाही का काय माहिती, पण आता मला खूप काही शिवायचं आहे, त्याच्यामुळे प्रयत्न करणार आहे की बसावं. पण दिव्यामुळं जास्त काही बसता येत नाही. त्यानंतर ते 4 वाजता म्हटलं पोरींना चहा करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं, म्हणून गव्हाच्या पिठाचा शिरा मी ट्राय करायला गेले आणि फर्स्ट टाईमच तो ट्राय करणार होते. कसा झाला माहीत नाही, पण नंतर मला तो खाऊ वाटला नाही. पोरीने तर खाल्लाच नाही, मग एकटीनेच बळबळ खाल्लं. माझ्याकडे काय तूप नव्हतं, त्याच्यामुळे मी तेल घातलं होतं आणि तसा छान झाला होता. पण पोरींना गोड काही जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे त्यांनी खाल्ला नाही. मग काय, मीच बळबळ खाल्ला. तोंडात माझ्या तो गोळा फिरत होता तरी तसाच खाल्ला. टाकून कसा द्यायचा म्हणून खाल्ला आणि छान झाला होता बरं का. पण इतका एकटीला खाऊ वाटणार नाही ना. काव्याने थोडासाच खाल्ला, बाकीचा उरलेला मी खाल्ला आणि गोड खाऊ वाटत होतं, त्याच्यामुळं खरं तर मी हा शिरा केला होता. ते खाल्ल्यानंतर मळमळायला लागलं, त्याच्यामुळं जाऊन कुरकुरे आणले आणि ते खाल्ले. त्यानंतर थोडीशी मोसंबी खाल्ली. असा होता